तुमच्याही घरामध्ये भरपूर असं कॉकरोचचं प्रमाण वाढलेलं आहे का आणि दिवसेंदिवस ते वाढतच आहेत, कोणतंही औषध केमिकल लावलं तरी ते जात नाहीत, तर यासाठी माझा हा घरगुती उपाय करून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। हा उपाय केल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला इकडे तिकडे सर्व ठिकाणी कॉकरोच मेलेले दिसतील। हा उपाय करण्यासाठी वेगळा खर्च नाही, वेळ द्यायची गरज नाही आणि एकदाच करून बघा, 100% रिझल्ट मिळतो। फक्त पूर्ण प्रोसेस लक्षपूर्वक बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, म्हणजे रिझल्ट पूर्ण मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। अगदी घरामध्ये सहज मिळणाऱ्या गोष्टीच आपण वापरणार आहोत। तर इथे बघा, मी घेतलेल्या आहेत जुन्या एक्सपायर झालेल्या काही टॅबलेट। आपल्याकडे अशा टॅबलेट भरपूर असतात, कारण की डॉक्टर डोस देतात काही दिवसांचा, तो काही आपण कोर्स पूर्ण करत नाही। एक दोन अशा प्रकारच्या टॅबलेट शिल्लक आपल्याकडे गोळ्या असतात आणि ही पाकिटं आपण अशीच ठेवून देतो किंवा बऱ्याच वेळा फेकून देतो। पण एखादं तरी पाकिट तुमच्या घरी नक्कीच असेल, जे पण असेल त्याच्या टॅबलेट, त्याच्या गोळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। वेगवेगळ्या 2-3 गोळ्या का होईना नक्की वापरा, एकच गोळी वापरू नका। म्हणजे कसं, वेगवेगळ्या गोळ्या, इथे बघा 3 मी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेतलेल्या आहेत आणि शक्यतो एक्सपायर झालेल्या वापरा, म्हणजे याचा अजूनच चांगला रिझल्ट येतो। आणि इथे बघा, आता काही गोळ्या मी अशा 7, 8, 10, 12 गोळ्या घ्यायच्या आणि खलबत्त्यामध्ये किंवा पेपरमध्ये टाकून याला बारीक करायचं। रोजच्या वापरातला खलबत्ता असेल ना, तर स्वच्छ त्यानंतर धुवून घ्यायचा वापरानंतर। पेपरमध्ये देखील टाकून तुम्ही याला असं बारीक पावडर करू शकता, जेवढं होईल तेवढं बारीक पावडर करायचं। नक्कीच तुमच्याही घरामध्ये असे जुन्या वापरलेल्या गोळ्यांची पाकिटं असतीलच, तर त्याचा तुम्ही असा खूप छान रियूजही इथे करू शकता। आणि यामध्ये ना, आता बघा भरपूर असं पावडर झालेलं आहे, तर एक वाटी घ्यायची, त्यामध्ये आता हे पूर्ण पावडर आपण काढणार आहोत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर ना बघा, आपल्याला इथे लागणार आहे कापूर। कापूर जे आहे ना, तर ते अगदी 2-3 गोल वड्या असतात ना, गोल छोट्या, तर त्याला बारीक पावडर करून घ्यायचं। मी अगोदरच पावडर केलेलं आहे, ते मी इथे वापरत आहे। बाकी तुम्ही पेपरमध्ये किंवा खलबत्त्यात या गोळ्या बारीक करतानाच कापूर देखील बारीक करून घेतला तरी चालतो। आणि बघा, इथे आपण ना याला चांगलं असं म्हणजे एकजीव पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचा आहे। आणि एकदाच खलबत्त्यात केलं तर अजूनच चांगलं व्यवस्थित मिक्स होऊनच येतं ते, तर त्यामुळे तुम्ही त्यामध्येच टाकलं तरी चालतं, पण मी पावडर केलेलं होतं म्हणून वेगळं असं वरून टाकलेलं आहे हे कापूरचं पावडर। त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे बोरिक पावडर। बोरिक पावडर बघा, मेडिकल शॉपमध्ये, किराणाच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये देखील सहज उपलब्ध असतं। आणि बोरिक पावडर नसेल तर धान्यामध्ये किडे लागू नये म्हणून तुम्ही जे पावडर टाकताना किंवा गोळ्या वापरता, गोळ्या असतील तर पावडर त्याचं करायचं, पावडर असेल तर ते 2 चमचे पावडर यामध्ये टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। 10 रुपयाचं बोरिक पावडर खूप जास्त येतं, त्यामुळे ते जरी घेतलं तरी चालतं। आणि त्यानंतर ना ते एकजीव व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे लिंबू लागणार आहे, अर्ध लिंबू घ्यायचं आणि भरपूर असा लिंबाचा रस यामध्ये टाकायचा। छोटं लिंबू असेल तर 1 लिंबू वापरा, 2 चमचे लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। लिंबाचा रस यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित अगोदर तर आपल्याला मिक्स करायचं। यामध्ये आपण हार्ड असं कोणतंच केमिकल वापरणार नाहीत किंवा क्रीम वापरणार नाहीत, त्यामुळे ना कॉकरोच झुरळ घालवायचे असतील तर आपल्याला इथे खूप लक्षपूर्वक ही प्रोसेस केली पाहिजे। कारण की बघा, आजकाल झुरळ, कॉकरोच खूप जास्त म्हणजे त्यांची इम्युनिटी वाढलेली आहे म्हणू शकता, किंवा कितीही काही औषधं, काही महागड्या काही गोष्टी वापरल्या, किती घातक असे काही स्प्रे वापरले तरी ते जात नाहीत, पण या उपायाने जातात। याचं कारण हेच आहे की इथं आपण एक छोटंसं केमिकल रिॲक्शन बनवणार आहोत, ज्यामुळे आपल्याला 100% रिझल्ट मिळतो। आणि हे रिॲक्शन आता होतच आहे, तर यासाठी बघा, आपल्याला यामध्ये ना अर्धा छोटा चमचा टाकायचा आहे खायचा सोडा। बेकिंग पावडर नाही, खायचा सोडा टाकायचा आणि त्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करायचं। पाण्याचा एक थेंबही मी इथे सध्या तरी वापरलेला नाही। मिक्स करून ठेवलं तर बघा, असं पूर्ण हे फसफसल्या जातं, फेसाळतं डबल, जसं तुम्ही बघू शकता पूर्ण वाटीभर हे मिश्रण झालं होतं। आणि हे परत असं याला हलवलं की खाली बसतं आणि थोडंसं अजून आपण याला असं शांत राहू दिलं की परत हे असं फुगायला लागतं। तर असं केमिकल रिॲक्शन झालं तरच समजून जायचं की हा उपाय आपल्याला कामी येणार आहे, ह्याचा रिझल्ट मिळणार आहे। त्यामुळे ना, जर असं होत नसेल, फसफसत नसेल किंवा हे डबल असं होत नसेल मिश्रण, तर समजून जा की काहीतरी तुम्ही चूक केलेली आहे। आणि लक्षपूर्वक व्हिडिओ बघून परत एकदा ट्राय करा, हे होतंच, कारण की खूप सोपं आहे, काही बेसिकच वस्तू आहेत। आणि व्यवस्थित हे यामध्ये बघा, असं पूर्ण मिश्रण जे आहे ना परत डबल झाल्यासारखं होत आहे। आणि याला ना 2 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता। पहिली पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यानंतर दुसऱ्या पद्धतीमध्ये यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट
वस्तू टाकायची आहे आणि नंतर आपल्याला याला वापरायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी कुठे कसं वापरता हे देखील खूप गरजेचं आहे. त्यामुळे ना व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा. तर एका स्प्रे बॉटलमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये तुम्ही 1 ग्लासभर पाणी घ्या. 1 ग्लासभर पाण्यामध्ये 2 चमचे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. मी डायरेक्ट या स्प्रे बॉटलमध्येच हे मिश्रण टाकत आहे आणि चांगलं हलवून याला मिक्स करणार आहे. बाकी तुम्ही तुमच्यानुसार करू शकता आणि असं काही नाही की स्प्रे बॉटलच हवी आहे. याला तुम्ही असंच जरी वापरलं ना तरी चालतं. एखाद्या भांड्यामध्ये थोडं हे मिक्स करून घ्यायचं, लिक्विड तयार करायचं आणि त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर कसं हाताने जरी शिंपडलं किंवा एखाद्या आपल्या प्लास्टिकच्या बॉटलला छिद्र पाडून स्प्रे बॉटलसारखं देखील वापरलं ना तरी चालतं. तुमच्यानुसार तुम्ही करू शकता. आता त्यानंतर ना बघा इथे काय करायचं आहे आपल्याला, दुसरी एक जे आपण बाकीचं मिश्रण राहिलेली वाटी आहे ना तर त्यामध्ये टाकायचं आहे इथे आपल्याला गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ, मैदा असं काहीही तुम्ही टाकू शकता. म्हणजे कसं याकडे काही खाद्यपदार्थ आपण यामध्ये टाकले की झुरळ जे आहेत ते लवकर आकर्षित होतात. त्यामुळे बाकी काही नाही. इथे मी टाकलेलं आहे गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ टाकून चांगलं मी याला मिक्स करून घेतलं. आणि हे बघा आता ना गव्हाचं पीठ टाकल्यानंतर देखील हे पूर्ण असं मिश्रण जे आहे ना फेसाळल्यासारखं आहे. पूर्ण यामध्ये असा नाही का चिकटपणा आलेला नाही. अगदी याला जर तुम्ही हात लावलं तर परत हे असा साबणाचा जसा फेस असतो ना अगदी तसंच आहे आणि हे असंच राहावं. हेच आपल्या इथे महत्त्वाचं हे आहे, कारण की आपण हे याला बनवलेलं आहे आणि ही प्रोसेस जी आहे ना तीच आहे जी की तुम्हाला रिझल्ट देणार आहे. जसं की हातावरती तुम्ही बघितलं, मी घेतलं तरी कणिक जशी आपण मळतो ना तसा गोळा तयार झाला नाही. परत यामध्ये बबल्स असे सुरू झाले होते. तर यामुळेच आपल्याला झुरळ घालवण्यासाठी मदत होते, कारण की एक स्ट्रॉंग आपण केमिकल रिॲक्शन यामध्ये तयार केलेलं आहे. आता याला कसं ठेवायचं तर त्यासाठी ना आपल्याला इथे एखादा कागद, कार्डबोर्ड असं काहीतरी घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना याला आपण छोटे छोटे तुकडे करून कट करायचं. कट केल्यानंतर ना यावरती थोडंसं ही पेस्ट आपण तयार केलेली टाकायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये हे खूप जास्त असं काही घातक मिश्रण नाही जे की आपल्याला काही नुकसान करेल. पण घरामध्ये जर लहान मुलं असतील तर लहान मुलांपासून दूर ठेवायचं शक्यतो, कारण की यामध्ये आपण एक्सपायरी गोळ्या वापरलेल्या आहेत ज्या की कोणासाठी चांगल्या नाहीत. त्यामुळे ना फक्त लहान मुलांपासून दूर ठेवायचं. आणि तुम्ही कुठे गावाला जात असाल ना, विशेष करून तुमच्या घरामध्ये झुरळ नसतील तरीही तुम्ही हा उपाय करा गावाला जाण्या अगोदर, कारण की घरामध्ये जसं शांतता होते, घर बंद राहतं, अंधार पडतो, थोडंसं नाही का वातावरणामध्ये हवा येत नाही, खिडकी बंद दरवाजे असतात, त्यामुळे दमट वातावरण होतं आणि यामुळे आपल्या घरामध्ये ना अनावश्यक किडे तयार होतात, जसं की झुरळ म्हणा, मच्छर, काही चिलट म्हणा. यामुळे तर यासाठी ना आपल्या घरामध्ये हे जर तुम्ही ठेवून गेलात ना तर तुम्हाला घरात म्हणजे गावाहून परत आल्यानंतर एकही झुरळ घरामध्ये दिसणार नाही आणि असतील तर पूर्ण घरातून ते मरून देखील जातात. आणि घरामध्ये बघा रात्री झोपण्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ठेवायचं. आणि जिथे जिथे तुम्ही हे ठेवू शकत नाही तिथे आपली जी स्प्रे बॉटलमध्ये आपण लिक्विड भरलेलं आहे ना त्याचा स्प्रे घरामध्ये करायचा. म्हणजे पूर्ण घर कव्हर होतं, प्रोटेक्ट होतं, अजिबात घरामध्ये कॉक्रोच राहत नाहीत. नक्की करून बघा, मला रिझल्ट मिळाला आहे, तुम्हालाही मिळेल. आणि यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच उत्तरं देईल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.